अशी कल्पना करा की तुम्ही कॉन्फिडेंटली एका रूममध्ये जात आहात. तिथे तुम्ही प्रत्येकाशी न घाबरता, काहीही संकोच न करता बोलत आहात आणि सगळे तुमचं बोलणं शांतपणे लक्ष देऊन ऐकत आहेत. कसं वाटलं? छान ना? हे पॉसिबल आहे, हे शक्य आहे तेव्हाच जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल. खूप लोकांचे असे म्हणणे असते की हो, आम्हाला आत्मविश्वासाने बोलता येत नाही, संकोच वाटतो, लाज वाटते. कदाचित तुम्हाला पटणार नाही, पण काही वर्षांपूर्वी मी पण अशीच होते. पब्लिक स्पीकिंग तर लांबच, पण साधं फॅमिली फंक्शनमध्ये सुद्धा मला बोलता येत नव्हते. पण काही प्रॅक्टिकल टिप्समुळे आज मी कॉन्फिडेंटली बोलू शकते आणि तुमच्यासाठी असे व्हिडिओ बनवू शकते. आज आपण या व्हिडिओमध्ये अशा काही 7 टिप्स बघणार आहोत ज्यामुळे तुमचा बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढेल. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. यामधला पहिला पॉइंट आहे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. तुमच्या कधी लक्षात आले आहे का, जेव्हा आपण मित्रमैत्रिणींमध्ये असतो ना, तेव्हा आपण खूप कॉन्फिडंट असतो. तू किती हुशार आहेस, तू हे करू शकतोस किंवा करू शकतेस, असा सल्ला आपण आपल्या मित्र किंवा मैत्रिणींना देतो. पण स्वतःचं काय? आपण स्वतःला असा सल्ला देतो का? स्वतःसोबत पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करतो का? आपण स्वतःही स्वतःशी पॉझिटिव्ह बोलला पाहिजे, सकारात्मक बोललं पाहिजे. यासाठी मी स्वतःचंच उदाहरण देते. बघा, जेव्हा मी ठरवलं की मी एक यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार आहे, तेव्हा मलाही वाटले की लोक काय म्हणतील. पण मग मी स्वतःला समजावले की मी जे चालू करणार आहे त्यामुळे लोकांचा फायदाच होईल. हेच वाक्य माझ्यासाठी मोटिवेशन बनले, प्रेरणा बनले आणि आज तुम्ही माझे व्हिडिओ बघत आहात आणि मला सपोर्टही करत आहात. तुम्ही असा सेल्फ टॉक डेली रुटीनचा भाग बनवला पाहिजे. म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्वतःला ही वाक्य म्हटली पाहिजेत, जसं की माझ्यामध्ये आत्मविश्वास आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे, माझा स्वतःवर विश्वास आहे आणि आयुष्यात मला जे काही हवं आहे ते मी मिळवणारच. स्वतःशी सकारात्मक बोलणे हे तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग म्हणजेच भावनिकदृष्ट्या मजबूत करते. यामधला सेकंड पॉइंट आहे डोंट अंडरएस्टिमेट युअर सेल्फ. म्हणजे स्वतःला कधीही कमी समजू नका. बघा, आपल्याला कधी ना कधी असे वाटतच असते आपले बोलणे महत्त्वाचे नाही, कदाचित आपल्या बोलण्यात कोणी इंटरेस्ट दाखवणार नाही. पण विश्वास ठेवा, ही फक्त तुमच्या मनातली एक शंका आहे, बाकी काही नाही. सेल्फ डाऊट. मला अजूनही आठवते, जेव्हा मी शाळेत होते तेव्हा मला पब्लिक स्पीकिंग जमत नव्हते. तेव्हा माझ्या टीचरने अचानक मला येऊन सांगितले की तुला हे भाषण करायचे आहे. टीचर ते कागद देऊन निघून गेल्या. मी खूप कमी वेळात ते पाठ केले आणि घाबरत मी स्टेजवर गेले. ते भाषण खूप छान बोलले मी. तेव्हा मला जाणवले की सगळे माझं भाषण खूप मन लावून ऐकत आहेत आणि कौतुकही करत आहेत. तेव्हा माझ्या लक्षात आले की स्वतःच्या क्षमतेवर कधीच शंका घ्यायची नसते. आपल्याला जे काही बोलायचे आहे ते अगदी आत्मविश्वासाने बोलले पाहिजे. बघा, प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कौशल्य असतेच. कोणाला हसवता येतं तर कधी कोणाला छान किस्से सांगता येतात. म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नका. यामधला तिसरा पॉइंट आहे रेकॉर्ड युअर सेल्फ. यामध्ये 4 स्टेप्स आहेत. पहिला म्हणजे व्हिडिओ रेकॉर्डिंग. बघा, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करायची आहे. तुम्हाला तुमचा स्वतःचा 2 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे. मग यासाठी तुम्ही काहीही विषय निवडू शकता, जसं की तुमच्या बालपणाच्या आठवणी, तुमचा एखादा अनुभव, गोष्ट किंवा राजकारण, ज्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट वाटतो त्याविषयी तुम्हाला 2 मिनिटं बोलायचे आहे. तुम्हाला वाचून बोलायचे नाही, कॅमेऱ्याकडे बघून बोलायचं आहे. जे तुमच्या मनात येईल ते बोला. त्यामुळे तुमचे हावभाव देखील रेकॉर्ड होतील. स्टेप नंबर 2 लिसन म्हणजे ऐकणे. तुम्हाला तुमचा आवाज ऐकायचा आहे. फक्त आवाज हा. तुम्हाला तुमच्या मनातल्या काही भावना नव्याने समजतील. जर तुम्ही बोलताना मध्ये थांबत असाल तर त्यावर काम केलं पाहिजे. किंवा तुमच्या बोलण्याचा स्पीड किती आहे, वेग किती आहे. म्हणजे तुम्ही जर जास्त वेगाने बोलत असाल, जास्त फटाफट बोलत असाल तर समोरच्याला तुमचं बोलणं कळणारच नाही. आणि तुम्ही जर खूप हळूहळू स्लो बोलत असाल तर समोरचा माणूस बोर होऊन जाईल. यामुळे तुमच्या लक्षात येईल की बोलण्यात तुम्हाला काय सुधारणा केल्या पाहिजेत. स्टेप 3. यामध्ये
तुम्हाला तुमच्या फोनचा आवाज पूर्ण कमी करायचा आहे आणि नुसता व्हिडिओ बघायचा आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या व्हिडिओमध्ये तुम्ही आत्मविश्वासाने बोलत आहात का नाही, कॉन्फिडंट आहात का नाही, का टेन्शनमध्ये बोलत आहात. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये थोडे टेन्शनमध्ये बोलत आहात असे वाटत आहे तर तुम्ही पुन्हा हसऱ्या चेहऱ्याने तो व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. अजून काही गोष्टींकडे लक्ष द्या, जसं की तुमचं बॉडी पोश्चर कसं आहे, तुम्ही ताठ बसले आहात का नाही, तुम्ही कॉन्फिडंट वाटता की नाही. आणि तसं नसेल तर पुन्हा एकदा व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि त्यामध्ये सुधारणा करा. स्टेप 4. आता तुम्ही व्हिडिओ चालू करून बघा. आता तुमचं लक्ष तुम्ही काय बोलत आहात त्याच्याकडे असणार. म्हणजे तुम्ही कोणत्या पॉईंटला हसलात, तुम्ही कोणत्या पॉईंटला नर्वस झालात हे तुमच्या लक्षात येईल. हा व्हिडिओ तुमचं कम्युनिकेशन स्किल वाढवण्यासाठी तुम्हाला मदत करेल आणि हा व्हिडिओ तुम्ही सतत बघाल आणि स्वतःमध्ये चांगले बदल घडवणार. यामुळे तुमची भीती आणि संकोच कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. 4था पॉईंट आहे इम्ब्रेस फिअर ऑफ रिजेक्शन. नकाराची भीती असणे. आपण बोलताना आपल्याला लाज वाटते, संकोच वाटतो, कारण आपण असा विचार करतो की लोक काय म्हणतील, मित्र काय म्हणतील, आणि ही असते नकाराची भीती. यामुळे जास्त लाज वाटते आणि आपण नर्वस होतो. माझी एक मैत्रीण आहे, तिचे केस कुरळे आहेत. तिला मोकळे केस ठेवायला खूप आवडतात, पण ती बाहेर पडताना कधीच केस मोकळे ठेवत नसेल. तिला वाटायचे लोक काय म्हणतील, कोणी आपल्यावर हसेल. कोणी जन्मापासून लाजणारे नसते, पण असे काही गोष्टी घडलेल्या असतात ज्यामुळे त्या व्यक्तीला या जगाची भीती वाटत असते. यावर उपाय म्हणजे गोष्टी ॲक्सेप्ट करणे. जर तुम्हाला इंग्लिश येत नसेल तर ॲक्सेप्ट करा की मला इंग्लिश जास्त जमत नाही. यामुळे लोक काय म्हणतील ही भीती राहणारच नाही. आणि जर कोणी म्हटलेच की तुझी इंग्लिश खूप खराब आहे, मग तुम्ही म्हणू शकता की हो माहीत आहे, म्हणून तर तुझ्यासोबत प्रॅक्टिस करत आहे. आणि तुम्ही ही गोष्ट ॲक्सेप्ट करा की एकाच वेळी तुम्ही सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही. 4 लोकांपैकी 1 लोक तरी तुम्हाला नकार करणारच. त्यासाठी तुमच्या मनाची तयारी असली पाहिजे. 5वा पॉईंट आहे स्टॉप ओव्हर थिंकिंग. जास्त विचार करणे टाळा. पहिले मी जेव्हा कोणासोबत बोलायचे ना, ते बोलणे संपल्यानंतर मी सारखा विचार करत बसायचे. एका शब्दाचा विचार करत बसायचे की त्यांना काय वाटलं असेल, ते चुकीचा अर्थ तर काढणार नाही ना, असा विचार करून स्वतःला त्रास देत बसायचे. ते लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील असा विचार माझ्या डोक्यात चालूच राहायचा. मग माझ्या लक्षात आले की ओव्हर थिंकिंग, जास्त विचार केल्याने काहीच होत नाही. फक्त आपण आपल्या डोक्याला एक्स्ट्राचं टेन्शन देत असतो. यासाठी एकच पॉवरफुल मंत्र आहे, जे झालं ते झालं. ठीक आहे, एखाद्या वेळेस चूक झाली असेल तर ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट टाईम ती चूक आपल्याकडून होणार नाही याचं लक्ष ठेवूया. अशा वेळेस स्वतःला सावरा आणि अशा गोष्टींमध्ये मन रमवा की ज्यामुळे डोक्यातले विचार कमी होतील. हे तुमच्याही लक्षात आले असेल की माणूस अंग मेहनतीपेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून पॉझिटिव्ह विचार करा. तुमच्या जवळच्या माणसांसोबत या गोष्टी शेअर करा, ज्यामुळे तुम्हाला आत्मविश्वास आणि स्पष्टता मिळेल. 6वा पॉईंट व्हिज्युअलाइज युअर सेल्फ. म्हणजे डोळे बंद करून तुम्ही अशी कल्पना करा की तुम्ही एखाद्या पार्टीमध्ये गेला आहात. तिथे तुम्ही स्वतःला बघत आहात. तुमचं बॉडी पोश्चर छान आहे, तुम्ही ताठ उभे आहात, चेहऱ्यावर एक स्मित हास्य आहे. तुम्ही तुमच्या मित्रांच्या ग्रुपमध्ये गेलात, तिथे बोलत आहात, तर सगळे तुमचे बोलणे मन लावून ऐकत आहेत. तुम्ही सतत असं इमॅजिन केलं ना, तर तुमच्या ब्रेनला ॲटोमॅटिकली पॉझिटिव्ह मेसेज जातो. मग जेव्हा तुम्हाला रिअल सिच्युएशनमध्ये बोलायचं असेल ना, तेव्हा तुम्हाला नर्वसनेस जाणवणार नाही. यामधला 7वा पॉईंट आहे प्रॅक्टिस इन फ्रंट ऑफ मिरर. म्हणजेच आरशासमोर उभे राहून बोलणे. ही माझी फेवरेट टेक्निक आहे, आरशासमोर उभे राहून बोलणे. ही टेक्निक तुम्हाला लाज न वाटता, संकोच न वाटता कोणत्याही व्यक्तीशी बोलायला मदत करते. जेव्हा तुम्ही आरशासमोर उभे राहून बोलायची प्रॅक्टिस करता, तेव्हा आय कॉन्टॅक्टमुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो. बरेच ॲक्टर्स, मोठे लोक त्यांच्या सुरुवातीच्या काळात हीच टेक्निक वापरतात. हे होते 7 पॉईंट्स जे तुम्हाला आत्मविश्वासाने बोलायला, कॉन्फिडंटली बोलायला मदत करतील. याची सतत प्रॅक्टिस करत राहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की करा
आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पॉझिटिव्ह राहा, खुश राहा आणि आयुष्य मस्त जगा. थँक्यू.